नमस्ते. आज आपण गुळाच्या गोड पुऱ्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत. प्रथमतः एका भांड्यामध्ये मी 1 पाऊल भरून गूळ घेतलेला आहे. तर ते मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 पाऊल भरूनच पाणी टाकत आहे. प्रथमतः गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनिटच हलवून घ्यायचंय म्हणजे गूळ व्यवस्थित वितळेल त्या पाण्यामध्ये. आता ते पाणी गारी होईस्तोवर आपण एका परातीमध्ये 2 बाउल गव्हाचे पीठ घेणार आहोत. तसेच 2 चमचे आपल्याला रवा देखील घ्यायचा आहे. जास्त रवा नाही घ्यायचा, 2 चमचेच घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचंय म्हणजे पुरीला चव येते. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं विलायची आणि बडीशेपची थोडीशी पूड करून घेतलेली ती देखील त्याच्यावर टाकलेली आपण. थोडंसं कडकडीत करून आपण तेल घेतलेले, त्याला मोहन टाकलेले, त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या खुसखुशीत होतात. आता हे प्रथम आपण चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचे कारण गरम तेल असतं त्याच्यामुळे. थोडंसं थंड झाल्यावर आपल्याला हातानेच मिक्सअप करायचे. आता हे तेल व्यवस्थितरित्या पिठाला चोळून घ्यायचे. ते व्यवस्थित आपल्याला पिठाला चोळलं गेले किंवा लागले गेले कसं ओळखायचं, तर त्या पिठाचा मुटका झाला पाहिजे म्हणजे आपल्या गरम केलेलं तेल पूर्ण पिठाला लागलेले हे समजतं आपल्याला. अशा प्रकारचा मुटका झाला पाहिजे. आता छान प्रकारे आपल्याला मिक्सअप केलेले. त्याच्यामध्ये आता आपण बाजूला गुळाचं पाणी थंड केलेलं घेत आहोत. थोडं थोडं, एकदम घालायचं नाहीये. आणि व्यवस्थित रीतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचे. अशा रीतीने व्यवस्थित गोळा मळून घेतलेला आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मध्यम पीठ असं मळून घ्यायचं आपलं. पीठ मळून झाल्यावर ते 10 मिनिटं आपल्याला तसंच ठेवायचे, 10 ते 15 मिनिटं. बघा सुंदर गोळा तयार झालेला आहे आपला. 10 ते 15 मिनिटं मुरण्यासाठी आपल्याला ठेवायचे. त्यानंतर चपातीला जसं आपण लाटी घेतो तशीच आपण घेतलेली पुऱ्या करण्यासाठी. चपातीसारखी लाटायची, जास्त जाड नाही आणि जास्त बारीक पण नाही. आता हे लाटत असताना मी त्याच्यावर थोडीशी खसखस देखील टाकणार आहे म्हणजे पुरीला चव छान येते. मग अशी फिरवून व्यवस्थित टाकायची आणि परत लाटून घ्यायचं म्हणजे ती खसखस पिठामध्ये व्यवस्थित लागते. तर पुऱ्या करण्यासाठी मी ग्लास घेतलेला आहे. तुमच्याकडे वाटी असेल छोटी ती सुद्धा घेऊ शकता. तर त्या ग्लासाने मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. सुंदर पुऱ्या होतात ह्याच्या. तर बाजूला कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेले, त्याच्यामध्ये आपण एक एक पुरी बघा बघा सुंदर अशा पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत. अशा रीतीच्या पुऱ्या तुम्ही करून पहा, खाऊन बघा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा. थँक्यू.